जाऊया मॅच क्रमांक 2 अर्थातच सूरज येतोय। सूरज डिसले गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याचं आगमन झालंय। पहिला चेंडू पंच केलाय, हॅमर केलाय, निघून जातोय अगदी 6 धाब्यासाठी। अतुल बालेकरचा हॅमर चिपके तो फटके निघून जातोय षटकारासाठी। प्रतिम फटका खेळला। त्यानंतर धावसंख्येला आपण पहिले थोडीशी चकाकी दिली। धावसंख्या अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 27। तोपर्यंत मॅचला सुरुवात करून घ्यायची। चेंडू आलाय मैदानामध्ये। सूरजला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक बिग हिट जरूर अतुलच्या बॅट मधून आला। सूरज खरं तर जिंती एक्सप्रेस जिंतीकडे वेगवान गोलंदाजी। पहिले 2 खरं तर सोमनाथचा उल्लेख करा, सूरजचा उल्लेख करा, दोघेही वेगवान गोलंदाज आहेत। मात्र विषय या मैदानाच्या खेळपट्टीचा आणि मैदानाच्या संपूर्ण बाउंड्रीचा, या मैदानामध्ये वेगवान गोलंदाज आतापर्यंत महाग ठरले। कारण की चेंडूचा बॅटीला पंच होतोय तर अंतर सरस पार होतोय आणि आतापर्यंत कटर गोलंदाज, स्लोअर वन गोलंदाज या मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करत आली आहेत। लेट्स सी सूरज यॉर्कर खोदून काढला, निघून जातोय कॉर्नर रिजनच्या अगदी बाहेर ठोकलाय। पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार। उदय पहिल्या ओव्हरच्या 3 चेंडूवरती पहिले 3 षटकार होते। आता ओव्हर क्रमांक 2 च्या देखील पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले। म्हणजे षटकाराचा जो विषय आहे, षटकाराचा जो आतापर्यंत मालिका आहे ती चालू राहिली आहे। आज आमच्या कट्टर हिंदू डॉन आज मुकादम ते देखील आहेत उपस्थित। अप्रतिम पहिल्या ओव्हर मध्ये हॅट्रिक षटकार, दुसऱ्या ओव्हर मध्ये हॅट्रिक षटकार आणि अतुलने आज ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवलाय, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केलाय, थोडा महाग ठरतोय आज। खरं तर मी म्हणेल जिंती संघाचे गोलंदाज आतापर्यंत ज्या पद्धतीने परफॉर्मन्स त्यांनी दाखवला महाग ठरलेत। हॅट्रिक पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू षटकार आणि उदय कॅचचं महत्व पहिली कॅच, दुसरी कॅच, 2 कॅचेस ड्रॉप झालेत। तर अतुल थांबेल का? अतुलला थांबवण्यासाठी बऱ्याच मेहनत करावी लागते, षडयंत्र तुम्हाला रचावी लागतात, एक प्लॅनिंग करावी लागते आणि या जाळ्यामध्ये कित्येकदा हा मासा, या माशानं जाळे कित्येक वेळा अगदी तोडलेत। 9 चेंडू 39 वरती खेळतोय अतुल सध्या। 9-39 म्हणजे पहिली 50 येऊ शकते उद्या। या बकरा चषक 2024 ची पहिली 50 राहू शकते का अतुलच्या नावावरती, ते देखील बघायचं आहे। जिंती एक्सप्रेस निघेल सूरज डिसले चेंडू क्रमांक 4 घेऊन। यावेळी देखील हॅमर केला, बॅटीच्या अगदी टॉपला डिस्कल एक रिजनला आहे खेळाडू, त्याच्या अगदी डोक्यावरून 4 चेंडू 4 षटकार आलेत। आता बॅक टू बॅक 4 चेंडू 4 षटकार, अप्रतिम षटकारांची मालिका चालू आहे आणि 2 षटकार आले तर सध्या 10 चेंडू 45 वरती बॅटिंग करतोय। एखादा मोठा षटकार आणि पहिली 50 या स्पर्धेची आणि अर्थातच होळी निमित्त बकरा चषक 2024 ची बघायला भेटेल। तब्बल 9 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत। 7 षटकार आतापर्यंत अतुलच्या बॅट मधून आलेत कॅप्टन 26 च्या आणि अगदी 45 धावसंख्या स्कोर करते।